महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर जेवढी रस्सीखेच झाली तेवढी अन्यत्र झाली नाही। नाशिकच्या जागेची महायुतीची डोकेदुखी तर अजूनही संपली नाहीये। ही डोकेदुखी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी निर्माण केलेली आहे। महायुतीच्या असंतुष्टांना भेटून त्यांनी शिंदे फडणवीसांचे धाबे दणाणून सोडलेत। पाहूयात या संदर्भातला आमचा स्पेशल रिपोर्ट। खुर्चीऐवजी थेट टेबलावर बसलेले हे आहेत शांतिगिरी महाराज। नाशिकचे भाजपचे पदाधिकारी दिनकर पाटलांना भेटायला गेल्यानंतर त्यांनी थेट टेबलावरच बसकन मारली। शांतिगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले। त्यांना महायुतीकडून निवडणूक लढवायची होती, पण नाशिकच्या जागेवर महायुतीत अभूतपूर्व साठमारी झाली आणि शांतिगिरी महाराजांचा हिरमोड झाला। पण महायुतीची उमेदवारी मिळाली नाही म्हणून महाराज शांत बसले नाही। त्यांनी अपक्ष म्हणून मैदानात उडी घेतली। आता आपल्यासारखेच नाराज झालेले नेते शोधून ते प्रचाराचा धुरळा उडवणार आहेत। शुक्रवारी त्यांनी नाराजांचे दरवाजे शोधून काढले। मी पण इच्छुक होतो। 3 वर्ष काम केल्यानंतर थोडीशी नाराजी असणारच आहे। महायुतीचा असा धर्म आहे तो पाळावाच लागणार आहे। हेमंत गोडसे एक उमेदवार म्हणून कसे आहेत? तर खरं तर त्यांनी 10 वर्ष कामच केलं नव्हतं। आता प्रचार करावाच लागेल ना। नाशिकच्या जागेसाठी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना असे तिन्ही पक्ष बेंबीच्या देठापासून प्रयत्न करत होते। अशातच ही नाशिकची जागा छगन भुजबळांना मिळाल्यात जमा होती। थेट अमित शहांनी भुजबळांना तुम्हीच उमेदवार म्हणून दिल्लीहून नाशिकला पाठवलं होतं। पण मुंबईतल्या रस्सीखेचमध्ये अमित शहांची उठवलेली मोहोर सुद्धा चालली नाही। त्यामुळं नाशिकमधून लोकसभा लढवण्याची भुजबळांची इच्छा अपुरीच राहिली। शांतिगिरी महाराजांनी मग भुजबळांची भेट घेऊन मदतीची अपेक्षा व्यक्त केली। हे जे उमेदवार आहेत त्यांचं कामच प्रत्येक ठिकाणी जाणं आणि आपलं आम्हाला सहकार्य करा म्हणून। आता शांतिगिरी महाराज सुद्धा येऊन गेले। पण मला वाटत नाही शिरवळ साहेब जे आहेत हे महायुतीचंच काम करतात। बाबांच्या विचाराची ज्यांची विचार जुळताना मिळतात त्यांना मतदान आपण केलं पाहिजे अशी सदविवेक बुद्धीने आणि आपल्या आत्मविचार मतदान करा असं आम्ही डायरेक्ट आवाहन केलं। निवडणुकीमध्ये हे सर्व जनता जनार्दनाने ठरवलेलं आहे की यावेळेला काय करायचंय, आपण बाबांच्याच बरोबर राहायचंय आणि 10 लाखाच्या पुढे लीड मिळालं असं बाबांना वाटतं। नाशिकची उमेदवारी मिळाली नसल्यानं छगन भुजबळ नक्कीच नाराज आहे। सुहास कांदे आणि भुजबळांमध्ये आडवा विस्तव जात नाही। हेमंत गोडसेंच्या प्रचारात सक्रिय नाहीत आणि महायुतीचा धर्म पाळत नाहीत असा थेट आरोप भाजप आमदार सुहास कांदे यांनी केला। कांदे यांच्या या आरोपांनंतर भुजबळ आणि शांतिगिरी महाराजांची भेट झाली आहे। शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार छत्रपती संभाजीनगर, जालना, शिर्डी, जळगाव या मतदारसंघांमध्येही पसरलाय। 2009 साली शांतिगिरी महाराजांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात 3ऱ्या क्रमांकाची मतं मिळवली होती। यावेळी त्यांनी निवडणुकीत उतरणं महायुतीसाठी किती धोकादायक ठरतं ते पाहावं लागणार आहे। मुकुल कुलकर्णीसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।